आंदोलनाची उद्या जे आंदोलन होणार आहे, आंदोलन एक दिवस अगोदरच मुंबईमध्ये धडक मारलेली आहे। आपण बघू शकता हे आंदोलन आहे, मात्र पोलिसांनी याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे। आपण आता मात्र जे पोलिसांनी जे आंदोलन करण्याची जी परमिशन होती ती आझाद मैदानात आहे, मात्र हे जे आंदोलक आहे आतापासूनच रस्त्यावरती घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांची तारमेळ झालेली आहे, नेमकी काय करावं ते त्यांनाही समजत नाही। आपण बघू शकता बघा पोलिसांनाही ते सहकार्य करायला योग्य ते पोलिसांना सहकार्य करताना पाहता मिळत नाही। आपण बघतो ही गाडी आहे, ह्या गाडीवरती बघा पूर्ण गाडी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने संघर्ष योद्धा आहे। मी एक सैदर जरांगे पाटला सोबत आहे, एक मराठा लाख मराठा, जिथे नंबर प्लेट असते ना तिथे छत्रपती शासन असं लिहिलेलं आहे। माझ्यासोबत अजून काय बोला, कुठून आलात तुम्ही? आम्ही धाराशिवून आलो। धाराशिवून कशासाठी? एक दिवस अगोदर उद्या आंदोलन आहे। दादा यायला लागले दादा मागून, त्यामुळे आम्ही पुढे आलो। आम्ही ट्रॉफिक मध्ये साइड ना आलो। दादा एक 60-70 किलोमीटर अंतर आहे सध्या लाईनला। धाराशिव। तुम्ही कुठे आलात? पुणे। बघा लांबून राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी आंदोलन हे आलेले आपण बघू शकता। पोलीस हे आहे, पोलिसांची तुकडी आलेली आहे। आपण बघू शकता पोलीस आलेले आहेत। पोलीस आंदोलकांना साईडला करताय, आपण पाहू शकता। हा सर, ठीक, ओके। आपण बघू शकतो बघा पोलीस आहे, पोलिसांनी हे जे आंदोलक आहे यांची जी गाड्या आहेत हे सुद्धा हे गाड्या काढण्यासाठी केलेल्या आहे। वरिष्ठ पोलीस आलेले आहेत, जॉईंट कमिशनर सुद्धा आलेले आहेत। कुठेतरी पोलिसांचे आणि हे जे आंदोलक आहे यांची बासाबासा होणार। सर काय बोला, काय तुम्ही आहे सर, काय सांगा? पोलीस मधलं असं असतानाही पोलिसांनी एक दिवसाची आंदोलकांना परमिशन दिलेली आहे, मात्र आता पोलीस सुद्धा कुठल्याही गोष्टी बोलायला तयार नाही। हा सर काय बोला, कुठून आलात? आम्ही लातूरून आलो। एक दिवस अगोदर आलात? हो, एक का तर आमचे जरांगे पाटील जोवर उपोषण बसणार आहे तोपर्यंत आम्ही बसणार आहे तिथं। बरं, नक्की जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण करणार तोपर्यंत या आंदोलन राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत। लांब जरांगे पाटीलसाठी एक डुप्लिकेट आहे। आपण काय बोलाल, आपण बघू शकता। कुठून आलात तुम्ही? मी परभणी। तुम्ही कुठून आला? पंढरपूर। तुम्ही साहेब? आम्ही नांदेड। विचारा 50% आम्हाला ह्याच्यातून आरक्षण पाहिजे आणि ओबीसीतूनच पाहिजे। हा लढा आजपासून नाही, शाहू महाराजापासून लढाई चालू आहे आणि आम्हाला 50%च्या आतूनच आरक्षण पाहिजे। आणि आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला सध्या 9 मुद्दे आम्ही दिलेले आहेत, त्यातला एकही मुद्दा आज तागात फडणवीस साहेबांनी म्हणले। आंदोलन उद्या आहे, तुम्ही एक दिवस अगोदर का? आंदोलन आमचं ट्रॅफिक जाम पहिलेच झालेलं आहे साहेब। आम्ही तुम्हाला 4 महिन्याखाली अल्टिमेटम दिले। 5,000 आंदोलकांना परवानगी दिलेली आहे, तर इथं लाखो येणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? साहेब, आजच्या घडीला कोटीनं लाखोनं मराठा माग आहे, हे फक्त स्थानिक आणि जवळचे मराठा आहे। आणि हे जर आले तर ही पूर्ण मुंबई जाम होणार म्हणजे होणार। आणि हे जे सरकारला आता सांगू इच्छितो की यांनी मराठ्याचं लवकरच पाहावे। काय बोला आणि पोलीस काय बोला, तुम्ही काय बोला? आपल्या पत्रकारांनाही बाहेर बातमी करण्यासाठी परवानगी दिली जात नाही। माझ्यासोबत तुम्ही काय बोलाल? संभाजीनगर। आंदोलन करायचं आहे ते आझाद मैदानात करण्यात यावी अशी मुंबई पोलिसांची मागणी आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई।